वासरे संगोपन. अशी वाढवा गोठ्यातील वासरे. माज आलेल्या गायी म्हशींचे कृत्रिम रेतन करताना आपण दुधाळ म्हणजेच जास्त दूध देणाऱ्या जातिवंत वंशावळीचे सिमेन भरवतो आणि कमी खर्चात घरचीच गाय म्हैस तयार व्हावी यासाठी पैदास करत असतो. पुढे हे मादी वासरू जन्माला आल्यानंतर याची योग्य काळजी घेणे आणि संगोपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच वासरांच्या वाढीतील पहिली 3 महिने काळजीपूर्वक संगोपन नियोजन करणे अत्यावश्यक आहे. कारण भविष्यातील दूध व्यवसाय हे वासराच्या सुरुवातीच्या 3 महिन्यात होणाऱ्या वाढीवर अवलंबून असते. म्हणूनच गाय म्हैस व्याली की जन्माला आलेल्या वासरा रेडकाला तासाच्या आत पहिल्या धारेचा चीक 1.5 ते 2 लिटर इतका तात्काळ द्यावा. कारण हा चीक अँटीबॉडीज आणि महत्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतो. गायी म्हैशीच्या चिकामधील म्हणजेच पहिल्या दुधामधील मुख्य घटक रोगप्रतिकारक घटक इम्युनोग्लोब्युलिन्स फार जास्त प्रमाणात असतात. हे वासराला जन्मानंतर त्वरित नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता देतात. पांढऱ्या रक्तपेशी या रक्तपेशी संसर्गाविरुद्ध लढायला मदत करतात. सायटोकिन्स आणि ग्रोथ फॅक्टर्स वासराच्या आतड्यांची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. चिकामधील पोषक द्रव्ये प्रथिने साध्या दुधापेक्षा खूप जास्त, फॅट ऊर्जा आणि जीवनसत्वे पुरवते. लॅक्टोज साध्या दुधापेक्षा कमी प्रमाणात. चिकामधील जीवनसत्वे आणि खनिजे चरबीयुक्त जीवनसत्वे ADEK आणि विशेषतः A, B तसेच E खूप जास्त. खनिजे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम आणि सूक्ष्म खनिजे जास्त प्रमाणात असतात. इतर जैवसक्रिय पदार्थ एन्झाईम्स जसे लायसोझाईम, लॅक्टोपेरॉक्सिडेज जंतुनाशक कार्य करतात. लॅक्टोफेरिन लोह बांधून ठेवते, त्यामुळे जंतूंची वाढ थांबते. ओलिगोसॅकराइड्स ग्लायकोप्रोटीन्स आतड्यांचे आरोग्य आणि चांगले जीवाणू वाढवण्यास मदत करतात. थोडक्यात गायीच्या कोलोस्ट्रममध्ये रोगप्रतिकारक द्रव्ये इम्युनोग्लोब्युलिन्स, जास्त प्रथिने, जीवनसत्वे विशेषतः A आणि E, खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळं वासराला जन्मानंतर पहिल्या काही तासातच संरक्षण आणि पोषण मिळतं. वासराची नाळ 2 इंच ठेवून कापावी. वासराची नाळ कापल्यानंतर आयोडीनच्या द्रावणाने धुवून घ्यावी. गोठ्यामध्ये स्वच्छता असावी आणि माशा होऊ नयेत याची काळजी घ्यावी. वासराला दुसऱ्या दिवसापासून त्याच गायी म्हैशीच्या दुधाचा पुरेसा आहार सलग 10 दिवस द्यावा. यामुळे वासराची प्रतिकारशक्ती चांगली होते आणि आरोग्य सुधारते. त्याचबरोबर गोकुळचे 50% अनुदानित महालक्ष्मी फीडिंग पॅकेज वासराच्या 11व्या दिवसापासून रोजच्या दुधासोबत द्यायला सुरुवात करावी. या फीडिंग पॅकेजमध्ये मिल्क रिप्लेसर आणि काफ स्टार्टर हे 2 वासरांसाठीचे पशुखाद्य आहे आणि वासराच्या 21व्या दिवसापासून कोवळे गवत, भुसा, भरडा असा हलका आणि सुपाच्य चारा द्यायला सुरुवात करावी. आणि महत्वाचं म्हणजे रोजच्या दुधाबरोबर सोबतच्या आहार तक्त्यानुसार वासराला महालक्ष्मी फीडिंग द्यावे. यामध्ये 13 आठवड्याचे प्रमाणित असे वासरू आहार नियोजन दिले आहे. वासरू पहिल्या 2 महिन्यात जन्माच्या वजनाच्या दुप्पट म्हणजेच 50 ते 60 किलो आणि 3 महिन्यात 85 ते 90 किलो इतके वाढले तरच नंतर चांगली वजन वाढ होते.